हाल कर्णधार अजित शर्मा, अक्षय सरोदे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. कळंबोली प्रीमियर लीगचा बायकर मॅन ज्याला आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे सुरेश मुनीमचा ड्रेस कोड पाहताना आज तो वेगळ्या लुक त्याचा पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सौदीला आपण पाहतोय. सौदीला पाहिल्यानंतर मला 17,000 रुपयाचं ते पारितोषिक अजूनही आठवतं. 4 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मुकेशजी ठाकूर आणि त्यांच्या साथीला सतीजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. मुकेशजी ठाकूर म्हटल्यानंतर षटकारांचा बादशहा आणि बाहुबली यावेळेला आडवा बाटने ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज घेतोय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. इथे घडलं तरी काय, विराज खानावकरच्या हातातून चेंडू निसटला. रन्स मिळाला 4, हा चौकार. संदीप नेगी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नेगीने थेट आमच्या मनीषच्या इकडेच बॉल मारला होता. चौकार येत असताना बाला मिळालाय. चौकार येत असताना बाला मिळाला. यावेळेचा बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. यष्टांचा भेद, बॅटर आउट. धक्का पहिला लागला. संदीप नेगी आउट. चला, एक ग्रुप मधील विजेते माऊली 11 बाळूमामा वॉरियर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल सानवी स्ट्रायकर. चला आपण तयार राहा. हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटची इथून मात्र नामी संधी होती. सानवी स्ट्रायकर आणि माऊली बाळूमामा वॉरियर्स. चला या टॉस साठी. चालू असलेला सामना रणजित कटे पाटील आणि रॉयल्स कळंबोली म्हटल्यानंतर आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या मालकीचा संघ, आशिष ढवळे अनिकेत अँकर यांच्या मालकीचा संघ, जिथे रणजित कटे पाटील या नावाने संघ खेळत असताना अजित शर्मा रणजित कटे पाटील या संघाचा कॅप्टन आहे. तर अक्षय सरोदे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल झालाय. अल्पेश मात्रेला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहिलं. अल्पेश मस्केला आपण पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नितीन मात्रे त्याच्या बॅटमधून आला चौकार. नितीन मात्रे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना बाला मिळतोय. आडवा बाटने पुन्हा एकदा. नितीन थांबायला तयारच नाहीये. चौकाराचा पाडा आणि मैदानाच्या आतमध्ये घातलाय त्याने राडा. ठोकला चौकार.
मराठा वॉरियर्स आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब या दोन संघांदरम्यान होईल, याकडे लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच. पुढचा बॉल डावी यशी सोडून जाणारा दिशाईने हा वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. मुकेश ठाकूर आणि सतीजी पाटील यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. मुरबीचा बाहुबली, यावेळेचा बॉल मिस फिल्डिंग. धावा धावा आणि धावा सातत्याने येतात. आणखीन एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती येते 23 ऑन दी बोर्ड. या वेळेला खोलात बॅटची आतली कडा घेतली आहे. स्थिरक्षकाच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग तैनात करण्यात आलाय. रन्स इथून येणार नाहीये. खरं तर हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 23 आहेत. खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. चांगला हजर रबाबीपणा इथे दाखवला जात असताना पाहायला मिळालाय. प्रभात अंबोरेला आपण पाहतोय. रॉयल्सचे स्टार आहेत, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती धावा. एकंदरीत या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. यावेळेचा ही गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीपच्या इथून मात्र अजित मोठेच्या बॅटमधून आला हा चौकार. नदी मार्क वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अक्षय सरोदे छोट्या चणीचा आहे, फ्लेक्झिबल आहे, चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो. आणि म्हणून की काय रॉयल कळंबोलीच्या संघामध्ये सातत्याने त्याला आपण पाहिलेलं आहे. विजय शेठ खानावकर साहेब यांच्या मालकीची टीम सॉफ्ट अँड हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रभात चेंडूवरती वेगाने येईल. सिंगल आली आहे. रॉयल कळंबोलीचे अनेक खेळाडू पाहायला मिळाले. आकाश तारेकर, सुमित डोंगडे सारखा खेळाडू रॉयल कळंबोलीला खेळताना. मनीष शर्माला आपण पाहिलं. अगदी त्याच वेळेला प्रशांत खानावकर असेल किंवा तोंडरेचा ढाण्या वाघ, अनेक खेळाडू या रॉयल्स कळंबोलीला खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात होता विराजला आज बॉल काही सापडत नाहीये. सिंगलचा प्रयत्न इथून केला होता. इथून मात्र आपण पाहिलं तर चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतोय. 29 आहेत. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 2 बॉल आता आल्यात. टप्पा चांगला ठेवला अक्षय सरोदेने. लेग ब्रेक करतोय. वारंवार उजव्या एसीच्या बाहेर ठेवलेत. कधी ऑफ ब्रेक पाहायला मिळालाय, कधी लेग ब्रेक. एकंदरीत 3 बॉल आता आलेत. 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट आणि हलक्या हाताने. पुश रहो खुश रहो. 5चा चेहरा लवकर इथून खुला केला होता. सिंगल घेत असताना पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच. मराठा वॉरियर्स आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब. सौरभ मोठे आणि ऋषी परदेसी टॉस साठी या टीम कॅप्टन. पुढचा बॉल. अक्षय बॉबीने काही पारितोषिक लावलेलं नाहीये या मॅचच्या दरम्यान, कारण अक्षय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सौरभ आलेला आहे. सॉफ्ट हँड पुन्हा एकदा अक्षयवरती हल्ले चढवले नाहीत. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. धावा रोखण्याकडे कल पाहायला मिळाला आहे. ते अर्थात अक्षय सरोदेचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं हे षटक राहिलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 4. धावफलकावरती धावा बनल्यात
ते एकंदरीत 32. एक बॅटर आउट. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये रणजित कट्टे पाटील या टीमची धावसंख्या आहे 32 ला 1. गोलंदाजी मार्कमध्ये सुरेश मुनीम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सुरेशला आपण पाहतोय गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. यावर्षी सुरेश मुनीम रॉयल कळंबोलीमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा तो पाहायला मिळतोय. इथून मात्र फ्लॅट मारण्याच्या प्रयत्नात बॅटर अजित मोठे महत्वाचा फलंदाज झाला आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज रामला आपण पाहतोय. सूरज राम साठी खोला टाकला होता. इथून मात्र बॅटची आतली कडा घेतली होती. नाही, लेग बाईज आहे. रन्स मिळाला त्याच्यावर. हा चौकार. आणि आतल्या बाजूला त्याच कारणास्तव रन्स येतात. यावेळेला खोला टाकला. इथून मात्र सिंगल कंप्लीट. इथूनही लेग बाईज आहे. राजूजी मोठे यांचं देखील आगमन झालं. विनंती असेल या व्यासपीठावरती. राजूजी मोठे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. थोडं विनंती आहे व्यासपीठाशी संपर्क साधा. या व्यासपीठावरती धावा बनलेले आहेत त्या 37. 2 बॅटर आउट झाले आहेत. आता नितीन मात्रेला बॅटिंग करावी लागणार आहे. ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक तैनात. नो बॉल. नो बॉल +1. नो बॉल +1 आला आणि त्याच कारणास्तव धावफलकावरती 39 बनल्या. चौथं षटक आहे. लगाम लगावली अक्षय सरोदेने धावफलकावरती. ज्या वेगाने धावा येत होत्या अक्षय सरोदेचं 23 षटक केवळ 4 धावांचं राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये तो आला. स्वतःवरती जिम्मेदारी आणि जबाबदारी घेतली. लीडर आणि नीडरपणाने त्याने गोलंदाजी केली. इथे क्षेत्ररक्षण लाजवाब झालाय अफलातून. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 40 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 40 धावा. बॅकफुटला आले. टॅप केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नितीन मात्रेने दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली. इथे घडलंय तरी काय. परतावा लागणार आहे सूरज रामला. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज. तिसरा बॅटर. घडलंय तरी काय. धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक बॅटर आउट. बॅटरचं नाव सांगा. अजित आलेला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. खोलात यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात. फेकी. सिंगल. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 42 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत. 42 ला 3 आहेत. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धावा थांबवल्या गेल्यात. गोलंदाजी चांगली झाली आहे. अक्षय जिथे सरोदेने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मॅचमध्ये पकड मजबूत झालेली पाहायला मिळते आहे. सामना बनतोय. शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर इथून 53 दाखवतोय. शेवटच्या षटकामध्ये आणखीन एक गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येते. अमनला आपण पाहतोय. प्रभात गोलंदाजी करणार की फलंदाजी. षटकार मारणार की चौकार. त्याची प्रत्यक्षा प्रत्येकाला आहे. फिल्डिंगसाठी घेतला सुरेश मुनीम म्हणतोय. नावी फिल्डिंगसाठी घेतलाय त्याला.
मग सौदीचं काय सुरेश? तोही फिल्डर म्हणून घेण्यात आलाय. नयन पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. अमनने 3 बॉल 3 विकेट मिळवल्या तर 500 रुपये पहिला आलाय या षटकातील आणि बॅटर झालाय आउट. बेचाळीसला 4. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा महेश जगताप दाखल झाला. इथूनही सिंगल येते. नितीन मात्रेचा केस सुरुवातीला बहरात आला. तदनंतर एका क्षणाला असं वाटलं होतं की तो एक पात्री अभिनय करत किल्ला लढवेल, परंतु असं काही घडलेलं नाही आहे. 3 बॉल 3 चौकारानंतर तो शांत पाहायला मिळाला. या वातावरणाला अशांत करावं लागेल त्याला. पुढचा बॉल एका हाताने बॅटवरची ग्रीप निसटली आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर एका बाजूला महेशच्या बॅट हातातूनच निसटली. सिंगल आलेली बाला मिळाली. मागील मॅचमध्ये बाळा चव्हाणने तर आणखीन काहीतरी वेगळं केलं होतं. त्याचा उल्लेख करता करता राहून गेलं. बाळा चव्हाण जर का पुढच्या मॅचमध्ये पुन्हा भेटलाच तर निश्चित उल्लेख करूयात. यावेळेचा बॉल सिंगल कंप्लीट होतीये. सचिन तेंडुलकरने आपल्या बुक्समध्ये ज्यावेळेला आठवणी लिहिताना सांगितलं होतं, ना माझा मी ग्लव्स थ्रो केला, ना कॅप, ना कोणते बॅट, ना पॅड. आपल्याला ज्या गोष्टीने आदर आणि सन्मान दिलाय, आपलं नाव ज्या गोष्टीमुळे झालंय, तर कोणतंही साधू सामान आपण कदापि फेकायचं नाही. तेच केलं होतं बाळा चव्हाणने. ज्या वेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला, हातामधली बॅट टाकून तो बाहेर गेला होता. डिसरिस्पेक्ट आहे या क्रिकेटची. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मंगेश सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात मंगेश बाद होईल धावफलकावरती धाब्यात. त्या नाममात्र केवळ आणि केवळ पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 18 येऊन देखील इथे धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्डवरती रन्स बनला ते एकंदरीत 47-48 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालाय. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 48 रनचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. पहा, मी लक्ष वेधेन बॅनरच्या समोर, एलईडी स्क्रीनच्या बाजूला. दादा ए छोटे, बाजूला बसा, तिथून बाजूला बसा. बॅनरच्या समोर कोणी बसू नका. बॅनरच्या बाजूला बसा, तिथे कोणी बसू नका. आणि रेलिंगच्या आतमध्ये मुळात बसूच नका. आदिनाथ देशमुख संपर्क साधा. किरण दळवी संपर्क साधा. आदिराज देशमुख आणि त्याच वेळेला किरणजी दळवी, मी विनंती करेन आपण संपर्क साधा त्वरित. पुढे अजूनही 7-8 मॅचचं शेड्यूल आहे. थोडी घाई करा. 7 ते 8 मॅचचं शेड्यूल अजूनही बाकी आहे. थोडी घाई करा. आमचे राम हसबे यांना साऱ्या गोष्टीची तंतोतंत माहिती आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतीजी कातरे यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. अक्षय सरोदे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये विराज खानावकर बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. अजित गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉलवरती ठोकला चौकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. अक्षय सरोदेच्या 3 बॉल 3 चौकारासाठी बॉबी किती लावायचे. प्रतीजी कातरे यांचं आगमन होत असताना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल लगातारचा दुसरा चौकार आलाय. डाऊन द ग्राउंड चौकार येत असताना ओमकारजी पाटील यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. प्रतीजी कातरे आणि ओमकारजी पाटील यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा नो बॉल. 3 बॉलवरती 3 चौकार ठोकलेत. अक्षय सरोदे सेट ऑन फायर. अक्षय सरोदे शो मस्ट गो ऑन. आणखीन एक चौकार. एकाच बॉलवरती 14 धावा आल्यात. ही सेल्फी घेतली जाते आजच्या दिवसातली पहिली सेल्फी आणि याचा प्रमुख सूत्रधार आमचा बॉबी आहे. बॉबी यावेळेचा बॉल देखील गॅपमध्ये. 2 बॉलमध्ये 18 धावा. पहिल्या 2 बॉलमध्ये 18 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. अक्षय सरोदे थँक्यू. 2 बॉलमध्ये 18 धावा बनल्यात. अक्षय सरोदे यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. फ्लिक मारण्याच्या प्रयत्नात बॅटची लिडिंग एज. इथून मात्र तो पुढच्याच बॉलवरती झाला आउट. 3 बॉलमध्ये 18 धावा बनवल्यात आणि अगदी महत्वाचा फलंदाज अक्षय सरोदे तो झाला बाद. मस्के नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. विचार करावा लागला होता अक्षय सरोदेला, कारण कोणाला आतमध्ये बोलवायचं. मला वाटलं प्रभात आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतो की काय, परंतु षटकारांचा बादशाह आहे. नवीन बॅटर परेश कडकेला लपवावं आणि अल्पेशला दाखवावं अशी देहबोली असणारा बॅटर आहे. रिव्हर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती कलात्मकतेचा अद्भुत आविष्कार. ठोकला चौकार. स्पर्धेतला आणखीन एक कीर्तिमान प्रस्थापित करण्यात येतो की काय. 4 बॉलमध्ये 22 आल्यात. केवळ 4 बॉलमध्येच 22 आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचाच बॉल नो आहे आणि त्याच्यावरती चौकार. 27 बनल्या 4 बॉलमध्ये. बनल्या. देणारे बॉल राहिले ते 26 बॉलमध्ये विजयासाठी 21 ची गरज. सामना खुला झालाय. मॅच खुली झाली आहे. गेम ऑन मॅच ऑन. आघाडीचा बॅटर जरूर आउट झाला, परंतु धावा काय थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. अक्षय सरोदे बाद झाला. तदनंतर रन सातत्याने येत असताना मला मिळाल्यात. आज या कळंबोलीचे स्टार सुपरस्टार सर्व दिसले या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेश मुणीम दिसला तिथे सर्व काही आलं. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. विराट स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. डावखुऱ्याचा बॅटर आता विराटच्या बॅटमधून किती धाबा येतील याची चर्चा निश्चित होईल. विराज
तो स्ट्रायकर एंडला आला. संघाची धावसंख्या 28 बनली आहे. येणारे चेंडू शेष राहिले ते 25 बॉलमध्ये 20ची गरज. 25 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 28ला 1. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आलाय. लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे विराज विजय खानावकरकडे. फुल लेनचा बॉल लोड फुलतो. चौका ठोकला विराजने. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चौकारानं. 3 बॅटरने 3 मागील 3 बॉलवरती ठोकले 3 चौकार. रॉयल कळंबोली या संघाने या स्पर्धेतला सर्वाधिक पहिल्या षटकात धावा 32 बनवलेल्या आहेत. 32 ऑन दी बोर्ड. गोलंदाजीमध्ये फेरबदल. निनाजी पगारे साहेब यांचं देखील आगमन होतं ऑन साइडला खेळण्यासाठी. शफल झाला होता अल्पेश. सिंगल येथे 33 बनल्यात. विनोदजी पगारे यांना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कॅरमचे किंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. फलकावरती 33. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर मिळाला आणि आणखीन एक ठोकला तो चौकार. विराज मागील 2 बॉलवरती 2 लगातारचे त्याच्या बाटमधून आले चौकार. प्रत्येक बॅटरने पहिल्या 2 मध्ये 2 चौकार मारले. तिथे विराज खानावकर तिसऱ्याच बॉलवरती 3रा चौकार. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चौकार. मोठं शेड्यूल आहे. इथून पुढे अजून 7 ते 8 मॅचेस बाकी आहेत. हाही नो बॉल. रन्स मिळतील. नो वरती आल्या त्या 4. एकंदरीत धाव मिळाल्या त्या 5. इथून 5च्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती बनल्या त्या 46. अजूनही 2ची गरज आहे. हाही बॉल दिशाही नाही. इथूनही धावा मिळतील. 21 बॉल 2ची गरज होती आणि तब्बल 21 चेंडू राखत 9 विकेट राखत रॉयल कळंबोलीचा रॉयल कारभार मैदानाच्या आतमध्ये हा सामना लिलया जिंकलाय. हे रबाडा, ये क्या बात है.